महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता सुरुवात झालेली आहे. नेमके काही तास आणि आता शिल्लक राहिलेले आहेत मतदान प्रक्रियेला. त्यानंतर आपण एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचाराची लाट उसळल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं. आपण सध्या धामणगाव रेल्वे येथे दाखल झालेलो आहेत. ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत अर्चना रोटे यांच्या परिसरामध्ये आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि नेमकं काय उद्दिष्ट राहणार आहे राजकारणाचं, काय अजेंडा घेऊन समोर जाणार आहेत, असे अनेक प्रश्न आपण त्यांच्याशी साधणार आहोत. ताई, काय सांगाल? सगळ्यात पहिला प्रश्न तर आमचा हाच राहील की आपला राजकारणाचा प्रवास कसा आहे? हे राजकारणाचा प्रवास कधी चालू झाला हे मला स्वतःलाही खरंच नीट आठवत नाही, कारण घरामध्ये ते सगळं होतं. पण तरी एक कॉलेज लाईफमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आणि नंतर हळूहळू भारतीय जनता पार्टीमध्ये कधी काम करायला लागली तर ते मलाही कळलं नाही. इतक्या वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीने काम करते आहे धामणगावामध्ये. कुठे जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये 25 वर्षापासून मी काम करते. आपला शैक्षणिक प्रवास कसा राहील का? बेसिकली आय एम अ सायन्स ग्रॅज्युएट. BSc कम्प्युटर्स केलं मी. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं इंडस्ट्रियल रिलेशन आणि पर्सनल मॅनेजमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्ससारख्या विषयामध्ये मी PhD केला आहे. हे सगळं करत असताना पहिलेपासून खेळाची अतिशय आवड होती. शाळेमध्ये कबड्डी असो, खो खो असो, असा जे खेळ होते ते सगळे खेळून झाले. आणि कॉलेजमध्ये मग बास्केटबॉलमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी प्लेयर आहे. मला कलर कोट आहे. तर स्काउट गाईडच्या माध्यमातून तेव्हा राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मला मिळालेला आहे. आणि आवड होती नेहमी शिक्षणाची, अजूनही आहे. तर बरेचसे फायनान्शियल मॅनेजमेंट असो, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन असो, या सगळ्या याच्यामध्ये मी डिप्लोमाज वगैरे घेतल्या बऱ्यापैकी. मधल्या काळामध्ये सुतगिरणीचं व्यवस्थापन पाहत होती बरेच वर्ष. मग नंतर मध्ये मी स्मार्ट सिटी, नागपूर स्मार्ट सिटीमध्ये जो केंद्र सरकारचा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा HR हेड म्हणून काम केलं. आणि पुन्हा एकदा मग इथे दादांनी म्हटलं, काही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तिथे पुन्हा रिझाईन करून मी पुन्हा इकडे परत आले.